की मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जे काही सोयाबीन पिकावर आपण इबेंजत हायपर 10% एसीएल हा जो काय नावाचा मॉलिक्यूल फवारत असतो, याचा वापर कसा करायचा. जर तुम्हाला चांगले रिझल्ट घ्यायचे असेल तर तुम्ही कशा पद्धतीने याचा वापर केला पाहिजे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जो काय इबेंजत हायपर 10% एसीएल आहे, हे आता नागार्जुना कंपनीचं सॅम्समध्ये सुद्धा आहे, आदामा कंपनीच्या विलब्लॉकमध्ये सुद्धा आहे आणि बीएसएफ कंपनीच्या प्रोशूटमध्ये सुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हे जे काय इमॅजिन हायपर 10% एसीएल आहे, याचे जर चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नसतो त्याचे जे काही रिझल्ट आहे, आता कंपनी त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, यांनी काय दिलेलं आहे, वीड स्टेज 2-3 लेफ्ट स्टेज, म्हणजे 2 ते 3 पानावर तुमचं गवत असताना तुम्हाला या तणनाशकाची फवारणी करायची आहे, जेणेकरून तुमचं 100% तुम्हाला त्या तणाचं नियंत्रण मिळणार आहे आणि जमिनीमध्ये पुरावा ओलसर असणं गरजेचं आहे. आणि हे जे काय फवारणीचं औषध आहे, हे तुम्हाला 150 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एका एकरामध्ये फवारलं गेलं पाहिजे. आता आपल्यासमोर हा जो एक पॅक आहे, हा 1 लिटरचा पॅक आहे. हा 1 लिटरचा पॅक म्हणजे 24 पंपासाठी आहे आणि 24 पंप तुम्ही त्या ठिकाणी एका हेक्टर म्हणजे 2.5 एकरमध्ये फवारणं गरजेचं आहे. आता याची फवारणीची हे कसं आहे, म्हणजे याची फवारणीची पद्धत कशी किंवा कशा पद्धतीने तुम्ही याचं पाणी केलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता खाली या ठिकाणी एक बकेट देण्यात आलेली आहे. ह्या बकेटमध्ये तुम्हाला काय करायचं, ह्या बकेटमध्ये तुम्हाला 24 पंपाचं पाणी करून घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, 22 डबे पाणी घ्यायचे. 22 डबे असू शकतात किंवा तुमच्याकडे जे काही भांडे त्याचे 22 डबे पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे काय 1 नंबरचं जे काय औषध आहे, तुम्ही कुठलंही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये असे 3 प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला औषध येणार आहे. हे मेन औषध आहे आपलं इमॅजिन हायपर 10%. हे तुम्हाला 1 नंबर टाकायचं आणि 2 मिनिटं त्या ठिकाणी ढवळत घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे काय अमोनियम सल्फेट आहे त्या ठिकाणी टाकलेलं. मेन भूषण अमोनियमचं वेगवेगळ्या कंपनीचं असतं हे. तर तुम्ही ह्या ठिकाणी हे 2 नंबर टाकायचं आणि ढवळून घ्यायचं आहे. परत 3 नंबरला हे जे काय स्टिकर आहे हे टाकायचं आणि हे ढवळून घ्यायचं आणि पूर्ण द्रावण ढवळून घ्यायचं आहे. प्रत्येक पंपाला टाकायच्या वेळी ढवळून घ्यायचं आहे आणि प्रति पंपाला त्या ठिकाणी 1-1 डबा तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या सोयाबीन पिकावर जर तुम्ही फवारणी केली तर हमखास तुम्हाला 100% रिझल्ट पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी फवारणी करताना त्या ठिकाणी 2 ते 3 पानं असणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच संदर्भात पूर्ण माहितीसाठी गोंधळ ॲग्रोटेकसोबत जोडून राहा. धन्यवाद.